चलो ओके चलो क्या क्या कंप्लीट हुआ अभी तक? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हो गया. ओके बायोलॉजिकल क्लासिफिकेशन में काय पाहिलं आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये? किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय आणि थर्ड चॅप्टर मध्ये काय पाहिलं? किंगडम प्लांटी. ओके आता काय बघणार आहे? किंगडम ॲनिमलिया. ओके किंगडम प्लांटी आणि ॲनिमलिया खूप मोठे असतात म्हणून ॲज अ सेपरेट चॅप्टर तुम्हाला दिलेलं आहे बुक मध्ये. ओके सो स्टार्टिंग विथ किंगडम ॲनिमलिया. ओके सो ना किंगडम चलो किंगडम ॲनिमलिया. सो ॲनिमल्सला स्टार्टिंग पासून बघतोय जे काल प्रेझेंट होते त्या दिवशी प्रेझेंट होते त्यांच्यासाठी रिव्हिजन, न्यू स्टुडंटसाठी परत. ओके तर लक्ष द्या प्रॉपर. ओके सो काय आपण कसं क्लासिफाय करणार ॲनिमल्सला? ऑन द बेसिस ऑफ येस ऑन द बेसिस ऑफ ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन की त्यांचं ऑर्गनायझेशन कसं आहे हे आपण चेक करणार. ओके ॲनिमल्सला कसं क्लासिफाय करतो की त्यांचा ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन चेक करतो. ओके देन बॉडी सिमेट्री चेक करणार, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर किती प्रेझेंट आहे, सेगमेंटेशन प्रेझेंट आहे का नाही आणि ऑन द अँड दिस फॉर्म्स द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. ओके तर क्लासिफिकेशन कसं करणार आपण? काय चेक करणार? ऑर्गनायझेशन कोणत्या लेवल पर्यंत आहे. ओके नेक्स्ट सिमेट्री कशी आहे, बॉडी कॅव्हिटी कशी आहे, जर्म लेअर किती प्रेझेंट आहेत आणि सेगमेंटेशन प्रेझेंट आहे का नाही हे आपण काय करणार? चेक करणार. ओके ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय असतं? व्हॉट डू वी मीन बाय ग्रेड ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स? की जो ॲनिमल आहे त्याचं ऑर्गनायझेशन कोणत्या लेवल पर्यंत आहे? सेल लेवल पर्यंत आहे, टिश्यू लेवल पर्यंत आहे, काय असतं बोला? सेल नंतर टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन, ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टम नंतर ऑर्गॅनिझम. ओके सो काही ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं? सेलच असतं, त्याच्या पुढचं ऑर्गनायझेशन नसतं. ओके तर त्याला आपण काय म्हणतो? सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. ओके नेक्स्ट काय असतं? टिश्यू. तर काही ॲनिमल्स मध्ये फक्त टिश्यू पर्यंत प्रेझेंट असतं, त्याच्या पुढचे ऑर्गन्स प्रेझेंट नसतात, तर त्यांना त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो? टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. ओके देन जर ऑर्गन सिस्टम ऑर्गन प्रेझेंट असेल तर ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टम प्रेझेंट असेल तर ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन. समजलं? ओके तर ह्या बेसिस वरती काय करतो आपण? ॲनिमल्सला क्लासिफाय करतो. ओके ग्रेड ऑर्गनायझेशन समजलं? तर सेल्युलर लेवल असतं इट इज द अरेंजमेंट ऑफ सेल इन द फॉर्म ऑफ लूज सेल ॲग्रिगेट्स. ओके म्हणजे काय? ॲनिमल मध्ये फक्त सेल प्रेझेंट आहे, त्याच्या पुढचे ऑर्गनायझेशन आहे ते ॲब्सेंट आहे, टिश्यूज ॲब्सेंट आहे, ऑर्गन ॲब्सेंट आहे, ऑर्गन सिस्टम ॲब्सेंट आहे. ओके फक्त काय आहे ते युनिसेल्युलर एकच सेलचा फॉर्म झालेला ऑर्गॅनिझम आहे. ओके ठीक आहे समजलं? नेक्स्ट टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल आणि ऑर्गन सिस्टम समजलं? टिश्यू लेवल पर्यंत मध्ये काय असणार आहे? टिश्यू लेवल पर्यंत ऑर्गनायझेशन असेल. ओके सेल नंतर टिश्यू फॉर्म झालेला असेल, टिश्यू नंतर जे ऑर्गन फॉर्म व्हायचे आहेत ते फॉर्म झालेले नसणार आहे. ओके सो काम कोण करणार आहे? टिश्यूज काम करणार आहेत. ओके देन ऑर्गन लेवल मध्ये ऑर्गन पर्यंत असेल, ऑर्गन सिस्टम नसेल. ओके टिश्यूज जे असतात ते ॲग्रिगेट होऊन काय फॉर्म करतात? ऑर्गन फॉर्म करतात, ऑर्गन पर्यंत असेल त्याच्या पुढचं ऑर्गन सिस्टम ॲब्सेंट असेल. ओके काही ऑर्गॅनिझम मध्ये काय असणार आहे? ऑर्गन सिस्टम प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे म्हणजे ते ऑर्गॅनिझम पूर्णपणे काय आहे? ॲडव्हान्स टाइप ऑफ ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे सेल्युलर लेवलला आपण काय कन्सिडर करतो? बेसिक. ओके सेल्युलर नंतर टिश्यू लेवल, टिश्यू नंतर ऑर्गन लेवल आणि ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टम लेवल. सो ऑर्गन सिस्टम मध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत ते कसे असणार आहेत? ॲडव्हान्स ॲनिमल असणार आहेत. ओके चलो नेक्स्ट पॉईंट काय होतं? हे बघा हे झालं आपलं ग्रेड ऑर्गनायझेशन झालं बघून. नेक्स्ट काय होतं? बॉडी कॅव्हिटी. आता काय बघणार आहे आपण? बॉडी कॅव्हिटी बघणार, त्याच्यानंतर आपण बॉडी सिमेट्री बघणार. ओके सो बॉडी कॅव्हिटी मध्ये काय असतं? ॲनिमल्स आर क्लासिफाइड ॲज असिलोमेट, सुडोसिलोमेट अँड सिलोमेट बेस्ड ऑन दी बॉडी कॅव्हिटी.
ओके सो ओके सो बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहेत, कॅव्हिटी प्रेझेंट आहे. कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, सिलोम. ओके कॅव्हिटीला काय म्हणतो आपण, सिलोम. ओके कॅव्हिटीला काय म्हणतो, सिलोम. ओके सो बॉडीमध्ये जर्म लेयर्स प्रेझेंट असतात. ओके बॉडीमध्ये काय असतात, 3 लेयर प्रेझेंट असतात. कोणते 3 लेयर आहेत, येस एंडोडर्म, मेसोडर्म अँड एक्टोडर्म. ओके सो 3 लेयर्स प्रेझेंट असतात, एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म. ओके तर हे काय, दिस इज एंडोडर्म अँड दिस इज मेसोडर्म. हे काय आहे, एक्टोडर्म. ओके इनर मोस्ट काय असणार आहे, एंडोडर्म, मिडल वालं मेसोडर्म आणि बाहेरचा जो आउटर मोस्ट असणार आहे दॅट इज एक्टोडर्म. ओके तर मेसोडर्म आणि एंडोडर्मचे मध्ये काय असणार आहे, मेसोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये जर कॅव्हिटी प्रेझेंट आहे अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, सिलोमेट्स. ओके ह्या 2 लेयर मध्ये जर कॅव्हिटी प्रेझेंट आहे अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणणार आहे, सिलोमेट. कारण कॅव्हिटी म्हणजे काय, सिलोम, कॅव्हिटी प्रेझेंट म्हणून सिलोमेट्स. ओके आणि जर कॅव्हिटी ऍब्सेंट असेल तर काय म्हणणार आपण त्यांना, असिलोमेट. ओके अ म्हणजे काय, ऍब्सेंट, कॅव्हिटी ऍब्सेंट आहे म्हणजे काय, असिलोमेट झाले. सिलोमेट म्हणजे काय, कॅव्हिटी प्रेझेंट आहे. कुठे असणार आहे कॅव्हिटी, मेसोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असणार आहे. ओके तर आता काय असतं, काही काही जागेवर कॅव्हिटी प्रेझेंट आहेत अशा प्रकारे. ओके अशा प्रकारे काही काही जागेवर कॅव्हिटी प्रेझेंट असते, म्हणजे पूर्णपणे कॅव्हिटी पण प्रेझेंट नाहीये आणि पूर्णपणे ते फील पण नाहीये. ओके अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणणार आपण, सुडो सिलोमेट्स. ओके अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणणार आपण, सुडो सिलोमेट. सुडो सिलोमेट मध्ये काय असणार आहे, जी कॅव्हिटी असते ती काही काही जागेवर प्रेझेंट असते, काही जागेवर ऍब्सेंट असते. ओके समजलं. बॉडी कॅव्हिटी, बेस्ड ऑन बॉडी कॅव्हिटी आपण ऑर्गॅनिझमला काय करतो, क्लासिफाय करतो ॲज अ सिलोमेट, असिलोमेट आणि सुडोसिलोमेट. ओके सिलोमेट मध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असणारे, असिलोमेट मध्ये ऍब्सेंट असणारे आणि सुडोसिलोमेट मध्ये काही जागेवरती कॅव्हिटी प्रेझेंट असणारे, काही जागेवरती ऍब्सेंट असणारे. ओके चलो नेक्स्ट काय, बॉडी सिमेट्री. ओके बॉडी सिमेट्री म्हणजे काय, कोणतंही ऑर्गॅनिझम जर आपल्याला दिलं, कोणतंही ॲनिमल आपल्याला दिलं तर त्या ॲनिमलला आपण कोणत्या प्रकारे कट करू शकतो, दॅट इज नोन ॲज बॉडी सिमेट्री. ओके नाउ फॉर एक्झाम्पल हा ऑर्गॅनिझम आहे. ओके ह्या ऑर्गॅनिझमला आपण 2 इक्वल हाफ मध्ये कट करू शकतो का, नाही. हे बघा जर आपण इथनं कट केलं तर हा एक अनइक्वल पार्ट होईल आणि दुसरा अनइक्वल पार्ट होईल, बरोबर. जर आपण त्याला असं कट केलं तरी काय फॉर्म होणार आहे, अनइक्वल पार्ट्स फॉर्म होणार आहेत. ओके मग अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. ओके बॉडी सिमेट्री आपण कसं चेक करतो, ऑर्गॅनिझम कोणत्या प्रकारे आपण कट करू शकतो अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, बॉडी सिमेट्री. ओके तर जर अनइक्वल पार्ट होत असेल ॲनिमलचे तर आपण त्याला काय म्हणतो, असिमेट्रिकल. ओके आपण कोणत्याही अँगलने त्याला इक्वली कट करू शकत नाही. अशा ऑर्गॅनिझम काय असतात, असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स असतात. ओके नेक्स्ट काय, रेडियल सिमेट्री. ओके रेडियल सिमेट्री म्हणजे काय, हे बघा हा ऑर्गॅनिझम दिलेला आहे. ओके हा ऑर्गॅनिझम कसा आहे, असा. ठीक आहे तर रेडियस, अकॉर्डिंग टू रेडियस आपण त्याला कट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा काय सेंटर पॉइंट आहे त्याचा. ओके सेंटर पॉइंटने आपण जर रेडियस कट केला, इथनं कट केलं तर 2 इक्वल हाफ होतील, बरोबर. 2 इक्वल हाफ होतील आणि जर त्या ऑर्गॅनिझमला इथनं कट केलं तरी काय होणार आहे, 2 इक्वल पार्ट्स फॉर्म होणार आहेत. ओके ठीक आहे समजलं. रेडियल सिमेट्री मध्ये काय असतं, ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर कसं असणार आहे,
सर्क्युलर फॉर्मचे ऑर्गॅनिझम असणार. ओके, सर्क्युलर फॉर्मला आपण कसं कट करतो, अकॉर्डिंग टू दी रेडियस कट करतो, बरोबर. अकॉर्डिंग टू रेडियस जर कट केलं तर दोन इक्वल पार्ट फॉर्म होतील. ठीक आहे. नेक्स्ट काय, बायलॅटरल सिमेट्री. ओके, बघा हा ऑर्गॅनिझम दिलाय, कोण आहे हा ऑर्गॅनिझम, कॉकरोच. ओके, तर ह्या ऑर्गॅनिझमला आपण काय करतो, सेंटर पार्टने कट करतो, आणि जर सेंटर पार्टने आपण त्याला कट केलं तर दोन इक्वल फॉर्म्स होतात. ओके, बघा हा त्याचा सेंटर पॉइंट असणार आहे. ओके, ह्याला जर आपण असं कट केलं तर काय फॉर्म होणार आहे, दोन इक्वल पार्ट्स फॉर्म होणार आहेत. पण आपण ह्यांना जर असं कट केलं तर इक्वल पार्ट फॉर्म होत नाही. मग बायलॅटरल सिमेट्री मध्ये काय असतं, एकाच डायरेक्शनने कट करावं लागतं आणि दोन इक्वल पार्ट फॉर्म होतील. ठीक आहे, समजलं तिन्ही, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. ओके, असिमेट्री म्हणजे काय, कोणत्याही डायरेक्शनने कट केलं तर इक्वल पार्ट होत नाही. ठीक आहे, रेडियल सिमेट्री मध्ये कसं कट करतो आपण, अकॉर्डिंग टू दी रेडियस जर कट केलं तर दोन इक्वल पार्ट फॉर्म होतात. ओके, आणि बायलॅटरल सिमेट्री मध्ये काय, एका डायरेक्शन मध्ये कट केलं तर दोन इक्वल पार्ट फॉर्म होतात. ओके, चलो, तर हे डिस्क्रिप्शन दिलंय. Animal is said to be asymmetrical when the body is not cannot be divided into two identical half in any plane. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनने त्याला जर कट केलं तर ते कोणताही कसंही दोन इक्वल पार्ट फॉर्म करत नाही. ओके, आयडेंटिकल म्हणजे काय, इक्वल. ओके, तर दोन इक्वल हाफ आपल्याला भेटणार नाही. ठीक आहे, अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम. ओके, आणि रेडियल सिमेट्री म्हणजे काय, in certain animals body can be cut or divided into similar half in a number of plane wherein all the cut and pass through the center. This type of the symmetry is known as radial symmetry. म्हणजे सेंटर पासून जर आपण त्याला कट केलं अकॉर्डिंग टू द रेडियस तर काय फॉर्म होतात, इक्वल पार्ट फॉर्म करू शकतो आपण त्याचे. ओके, सेंटर पासून अकॉर्डिंग टू रेडियस जर कट केलं तर कितीही इक्वल पार्ट त्याचे क्रिएट करू शकतो आपण. ओके, कारण सर्कल मध्ये रेडियस किती असतात, येस, इन्फानाइट नंबर ऑफ रेडियस असतात ना सर्कल मध्ये. तर कोणत्याही रेडियसने आपण जर कट केलं तर इक्वल पार्टच फॉर्म होणार आहे. अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, रेडियल सिमेट्री. ओके, नेक्स्ट काय आहे, बायलॅटरल सिमेट्री. ओके, इन दिस टाइप द बॉडी ऑफ द एनिमल कॅन बी बायसेक्टेड और डिवाइडेड इनटू टू इक्वल और आयडेंटिकल हाफ बाय अ सिंगल मीडियम और वर्टिकल प्लेन. ओके, म्हणजे किती प्लेननी आपण कट करू शकतो ह्याला, एका प्लेनने, एका डायरेक्शन मध्येच कट केलं तर ते काय फॉर्म करतील, दोन इक्वल पार्ट फॉर्म करणार आहेत. अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे, समजलं. नाव नेक्स्ट काय आहे, ॲनिमल बॉडी प्लॅन. तर तीन टाइपचे ॲनिमल बॉडी प्लॅन असतात, सेल ॲग्रिगेट प्लॅन, बॉडी सॅक आणि ट्यूब विदिन ट्यूब. तर हे बघा, तर सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन म्हणजे काय, जो आपण सेल्युलर लेवलचं पाहिलं होतं. ओके, इथे काय असतात, फक्त सेल प्रेझेंट असतात, टिश्यू फॉर्म होत नाही, दे डू नॉट फॉर्म दी टिश्यू. ओके, ह्या ऑर्गॅनिझम मध्ये काय असणार आहे, फक्त सेल्स प्रेझेंट असणार आहे, टिश्यूज ऍबसेंट असणार आहेत. ओके, नेक्स्ट बॉडी प्लॅन काय आहे, नेक्स्ट बॉडी प्लॅन इज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे काय, अशा ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फक्त एकच ओपनिंग प्रेझेंट आहे. ओके, पूर्ण ऑर्गॅनिझम मध्ये काय प्रेझेंट आहे, फक्त एकच ओपनिंग प्रेझेंट आहे. ओके, आता हे ऑर्गॅनिझम काय करणार, त्याच ओपनिंग पासनं खाणार पण आणि त्याच ओपनिंग पासनं एक्सक्रीट आउट पण करणार. ओके, सो डायजेशन, इंजेशन अँड इजेशन. ओके, इंजेशन म्हणजे काय, आपण जे जेवतो, आणि इजेशन म्हणजे जे आपण बॉडी पासनं थ्रू आउट करतो. ओके, सो इंजेशन अँड इजेशन दोन्ही कसं आहे, फ्रॉम सेम बॉडी आहे. ओके, फ्रॉम सेम ओपनिंग आहे. फॉर एक्झाम्पल आता हा ऑर्गॅनिझम दिलेला आहे, कोणता ऑर्गॅनिझम आहे, हायड्रा. ओके, तर हायड्राकडे काय असणार आहे, फक्त माउथ असतं. ओके, पूर्ण बॉडीमध्ये एकच ओपनिंग असणार आहे. तर ह्या माउथ मधनं काय होतं, इनटेक पण करतो आणि आउटटेक पण करतो. ओके, बाहेर पण देतो, म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे ते माउथ पासूनच बाहेर जातं आणि जे आपण जेवतो ते माउथ पासूनच आतमध्ये येते. ओके,
ओके, अशा बॉडी प्लेनना आपण काय म्हणतो, ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन. ओके ओके, so in this body plan the body is sac like, within a single opening digestion is carried out by a sac like structure. ओके, तर डायजेशन कसं होतं, सो डायजेशन कसं होणार आहे, बाय सॅक होणार. इथे आपण माउथला काय म्हटलेलं, सॅक म्हटलेले, ओपनिंगला काय म्हटलंय, सॅक बोलले. ओके, तर पूर्ण ऑर्गॅनिझम मध्ये एकच ओपनिंग असणार आहे, त्या ओपनिंग मधनच काय होतं, इंजेक्शन पण होतं आणि इजेक्शन पण होतं. ओके, म्हणजे तो जेवतो पण माउथनीच आणि जे वेस्ट मटेरियल ते पण माउथनीच बाहेर टाकतो. ओके, अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, समजलं. नेक्स्ट काय आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, सो अशा बॉडी प्लॅन म्हणजे काय, ह्या ऑर्गॅनिझम मध्ये काय असणार, 2 ओपनिंग असतात. ओके, ह्या प्लॅन मध्ये काय असणार आहेत, 2 ओपनिंग असणार आहेत. ओके, 2 ओपनिंग असणारे, एक असणारे माउथ आणि दुसरा असणारे एनस. ओके, सो माउथने काय होणार आहे, इंजेक्शन होणार आहे आणि एनसनी इजेक्शन होणार आहे. ओके, बघा काय दिलंय, डायजेस्टिव्ह सिस्टम इज ट्यूब लाइक बॉडी कॅव्हिटी. ओके, इथे माउथ अँड एनस आर प्रेझेंट, 2 सेपरेट एंड ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजे एका कॉर्नरला जर माउथ प्रेझेंट असेल तर दुसऱ्या कॉर्नरला एनस प्रेझेंट असेल. ओके, तर एका कॉर्नरनी एका पॉइंटनी ते इंजेक्शन करणार आणि दुसऱ्या पॉइंटनी ते इजेक्शन करणार. ओके, समजलं. काय चालू आहे तुमचं, काय फोटो काढताय, तर मग रिकॉर्डेड लेक्चर आहे ना. ओके, तर घरी जाऊन हे कम्प्लीट करायचंय, लिहायचंय, मी उद्या बघणार आहे. काय हो, ठीक आहे, समजलं. काय बघतोय आपण, बेसिक्स ऑफ क्लासिफिकेशन. बरोबर, ग्रेड ऑर्गनायझेशन समजलं. ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये काय असतं, सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टम कोणत्या लेवल पर्यंत ऑर्गॅनिझमला डिवायडेड आहे. ओके, दुसरं काय आहे, बॉडी सिमेट्री. किती टाइपची बॉडी सिमेट्री असतात, 3 टाइपचे, असिमेट्रिकल, रेडियल आणि बायलॅटरल. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे, किती टाइपची बॉडी कॅव्हिटी असतात, 3 टाइपचे असतात. हा, कोणते, सिलोमेट, असिलोमेट आणि सुडोसिलोमेट. ठीक आहे, नेक्स्ट जर्म लेअर. मी तुम्हाला सांगितले 3 जर्म लेअर असतात, कोणते कोणते, एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म. ओके, देन सेगमेंटेशन आपण बघू पुढे. ओके, चलो, कमिंग टुवर्ड्स दी जर्म लेअर. ओके, सो 2 टाइपचे जर्म लेअर असतात. ओके, 2 टाइपचे ऑर्गॅनिझम असणार आहेत. ओके, काय असणार आहेत, 2 टाइपचे ऑर्गॅनिझम असणार आहे. अशी ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फक्त एंडोडर्म आणि एक्टोडर्म प्रेझेंट आहे. ओके, मेसोडर्म ऍब्सेंट आहे. अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, डिप्लोब्लास्ट. ओके, डाय म्हणजे काय, 2. ओके, सो डाय म्हणजे काय, 2. तर अशा ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये 2 जर्म लेअर प्रेझेंट आहे, अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, डिप्लोब्लास्ट ऑर्गॅनिझम. ओके, कोणते 2 लेअर असणार आहेत, येस, कोणते 2 लेअर असणार आहेत, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. ओके, एंडोडर्म आणि एक्टोडर्म हे 2 लेअर प्रेझेंट असणार आहेत. ओके, आणि नंतर काय असणार आहे, पूर्ण डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असणार आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, ट्रिप्लोब्लास्ट. ट्रिप्लोब्लास्ट म्हणजे काय, येस, ट्रिप्लोब्लास्ट म्हणजे काय, ट्राय म्हणजे 3 ना, तर 3 जर्म लेअर असणार आहेत. ओके, किती जर्म लेअर असणार आहेत, 3 जर्म लेअर असणार आहेत. ओके, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये 3 जर्म लेअर प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, ट्रिप्लोब्लास्ट ऑर्गॅनिझम. ओके, डिप्लोब्लास्ट म्हणजे काय, 2च जर्म लेअर प्रेझेंट आहेत. ओके, कोणते 2 जर्म लेअर असणार आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ओके,
3 जर्म लेअर कोणते असणार आहेत? एक्टो, एंडो, मेझो आणि एक्टो. ओके, सो एक्टो आणि एंडोच्या मध्ये काय असणार आहे? मेझोडर्म असणार आहे. ओके, एंडो कशी असणार आहे? इनर मोस्ट. ओके, आतमधली जी लेअर असणार आहे ती कोणती असणार आहे? एंडोडर्म. ओके, मेझो कोणती असणार आहे? मिडल. ओके, आणि एक्टो कशी असणार आहे? आउटर. ओके, जी बाहेरची लेअर असणार आहे ती कोणती असणार आहे? एक्टोडर्म. ओके, नंतर कोणती लेअर असणार आहे? मेझोडर्म. आणि नंतर कोणती असणार आहे? एंडोडर्म. त्याच्या आतमध्ये काय असतं? डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असतं. ओके, समजलं? आता हे मेझोडर्म मध्ये काय असतं? जर कॅव्हिटी प्रेझेंट आहे तर आपण त्याला काय म्हणतो? सिलोमेट. ओके, आणि त्यांच्यामध्ये कॅव्हिटी ऍब्सेंट आहे तर असिलोमेट. ओके, जागे जागेवर कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि काही जागेवर ऍब्सेंट आहे तर सुडोसिलोमेट. ठीक आहे, समजलं? समजतंय? चलो आपण इथे काय करू? क्लासिफिकेशनचं बेसिक जे आहे ते संपलेलं आहे. नेक्स्ट उद्यापासून आपण काय बघणार आहे? फायलम्स बघणार. ओके, एक एक फायलम बघणार आहे. मला हायरार्की सांगा चला. टेक्झोनॉमिक हायरार्की काय? टेक्झोनॉमिक हायरार्की सांगा. सगळ्यात आधी काय असतं? किंगडम, नंतर फायलम, नंतर क्लास, नंतर ऑर्डर, नेक्स्ट फॅमिली, देन जीनस अँड स्पीशीज. ठीक आहे, सो किंगडम आपण स्टार्ट केलंय. किंगडम मध्ये आपण काय बघणार आहे उद्या? फायलम बघणार आहे. ओके, चलो. कोणता किंगडम स्टार्ट केलाय? किंगडम ॲनिमलिया. ओके, बाकीचं आपण उद्या बघू.